आपला पेशंट ॲडमिट होता हॉस्पिटलमध्ये, त्याला ॲक्यूट किडनी इंजुरी होती. याचा अर्थ किडनी फंक्शन हे टेम्पररी कमी झालेलं होतं. आता जेव्हा पेशंट घरी चालला आहे डिस्चार्ज होऊन, अशा वेळेस काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. एक, वेळोवेळी योग्य मार्गदर्शन घ्या, म्हणजे आपल्याला कळेल की किडनी फंक्शन अजून किती सुधारेल आणि कसं सुधारेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा. जर कमी पाणी पिण्यात आलं तर ऑब्व्हियसली पेशंटची किडनी इंजुरी जी आहे ती पूर्णपणे रिकवर नाही होणार. पण अशा प्रमाणात जर जास्ती पाणी पिलं तर होऊ शकतं की पेशंटला सूज पायावर चेहऱ्यावर येऊ शकते. दुसरं, कुठल्याही गोळ्या औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध घेऊ नका, कारण की ती किडनी इंजुरी जी आहे ती अजून वाढायला हे गोळ्या औषधं कधी कधी रिस्पॉन्सिबल असतात. आहारात बदल घडवावेत, मिठाचं प्रमाण किती असावं हे देखील नक्की चर्चा करा. जर रिकव्हरी पूर्ण नसेल तर अजून काही इन्व्हेस्टिगेशन्स लागू शकतात. कल्चर म्हणा, इमेजिंग म्हणा किंवा किडनी बायोप्सी. अशासाठी योग्य मार्गदर्शन असेल तर आपण ते वेळीच घेऊ शकतो. नाहीतर ही किडनी इंजुरी जी असते ती ॲक्यूटमधनं क्रॉनिकमध्ये डेव्हलप होते. क्रॉनिक इंजुरी जेव्हा असेल तेव्हा रिकव्हरी जी आहे ती पूर्णपणे होत नाही आणि पेशंट कॅन हॅव डिक्रीज किडनी फंक्शन फॉर रेस्ट ऑफ हिज लाईफ. सो दॅट्स वाय दीज आर ऑल इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स.